नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल परकर पोलकं. तर हे 6 महिन्याच्या बेबीचं परकर पोलकं आहे. तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी परकरसाठी लागणारं कापड मी कटिंग केलेलं आहे. तर याचं माप मी तुम्हाला दाखवते. तर स्कर्टची लेंथ आहे 10 इंच आणि पूर्ण घेर याचा 30 इंचाचा आहे. म्हणजे टोटल आपण 30 इंच लांबी घेतलेली आहे याची. तर हे डबल आहे, डबल फोल्ड आहे 30 इंच. 60 इंचाचं पूर्ण आपण स्कर्टचा घेर बनवणार आहोत. तर इथे अस्तर मी 7.5 इंचचं घेतलेलं आहे आणि याचा घेरसुद्धा मी 15 इंच म्हणजे 30 इंचाचं पूर्ण घेर घेतलेला आहे. डबल फोल्ड आहे हे सुद्धा. तर वरची आपण कमरेची जी पट्टी आहे ती वरती आपण लावणार आहोत. तर ती 12 इंचची आहे आणि उंचीला आहे 4.5 इंच. तर आधी इथे मी अस्तर हे जॉईंट करून घेणार आहे. तर दोन्ही साईडने इथे दाबटीप मारून जॉईंट करून घेते. तर बघा या पद्धतीने जॉईंट करायचं आहे आपल्याला. तर इथे मी मेन कापड ठेवून त्याला अस्तर जॉईंट केलेलं आहे आणि इथे मी दाबटीप टाकून घेणार आहे. तर हे बघा आपले दोन्ही भाग इथे जॉईंट केलेले आहेत मी. तर इथे मी 1-1 इंचावर प्लेट टाकून घेणार आहे. तर मोठ्या मोठ्या प्लेट आपण इथे टाकून घेणार आहोत जेणेकरून स्कर्टचा लूक छान दिसेल यासाठी. तर बघा मी इथे या पद्धतीने प्लेट टाकून घेतलेले आहेत पूर्ण. तर हे 6 ते 9 महिन्याच्या बेबीचं माप आहे, एकदम परफेक्ट असं. तर बघा प्लेट टाकून झालेले आहेत. आता मी इथे फोल्ड करून घेणार आहे दाबटीप मारून. तर या पद्धतीने मी इथे दाबटीप मारून घेणार आहे. तर इथे आपले बेबीची कंबर आहे ती 18 इंचाची आहे. तर अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा ठेवलेला आहे, 9.5 इंच. जे टोटल आपलं 19 इंचाचं आहे. आता मी इथे कमरेची पट्टी जॉईन करून घेते. तर मी इथे नॉट लावणार आहे. तर इथे मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीने मी इथे ही पट्टी जॉईन करून घेते. तर इथे मी सरळ शिलाई मारून घेणार आहे. आता इथे सुद्धा मी डबल फोल्ड करून घेते. तर बघा इथे आपली शिलाई मारून झालेली आहे पूर्ण. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि डबल फोल्ड करून पट्टी पलटवून घेतलेली आहे. त्याच्यावर दाबटीप टाकून घेतलेली आहे इथे मी. तर आता मी हे दोन्ही भाग इथे जॉईंट करून घेणार आहे, दाबटीप टाकून घेणार आहे इथे. तर इथे आपल्या स्कर्टची स्टिचिंग झालेली आहे. तर इथे मी नॉट टाकून घेणार आहे जेणेकरून बेबीला कम्फर्टेबल राहील. जास्त लूज झालं तर ते कमी जास्त करता येईल यासाठी. आणि याला मी इथे 2 लटकन लावून घेणार आहे. तर इथे आपला स्कर्ट तयार आहे. आता आपण टॉपचं माप बघणार आहोत. तर इथे मी 9 इंच उंची घेतलेली आहे, 5 इंच छाती घेतलेली आहे. तर इथे गळा खोली 2 इंच घेतलेली आहे आणि मुंडा 4.5 इंच आणि 1.5 इंच आहे गळा रुंदी. आता आपण हे मेन फॅब्रिक आहे त्याला आपण जॉईन करून घेणार आहे इथे मी. तर बघा या पद्धतीने मी इथे जॉईन करून घेते. तर हे नॉट आहेत ते मी इथे आतमध्ये ठेवणार आहे जेणेकरून ते बाहेरून दिसणार नाही. या पद्धतीने इथे मी स्टिच करून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने मी पूर्ण टॉपची स्टिचिंग तुम्हाला दाखवते जेणेकरून कुठेही धागे वगैरे असं काहीच दिसणार नाही आहे. पूर्ण फिनिशिंगमध्ये आपला टॉप तयार होणार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या बेबीसाठी हे परकर पोलकं. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये. तर नक्की ट्राय करा. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट केलेलं आहे आणि इथे नॉचेस टाकून घेतलेले आहेत.
जेणेकरून आपली फिनिशिंग छान दिसेल यासाठी. तर आता मी इथे फ्रिल लावून घेणार आहे, जेणेकरून टॉपचा लुक छान दिसेल यासाठी. तर इथे मी फ्रिलची उंची घेतलेली आहे 5 इंच आणि म्हणजे टोटल आपलं 2 इंचाचं हे तयार होईल. 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी. तर 2 इंचाची आपली फ्रिल तयार होणार आहे. तर इथे मी प्लेट टाकून घेते. तर बघा या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता हे अस्तर मी त्याच्यावरती ठेवून इथे दाबटीप टाकून घेते बघा या पद्धतीने. तर आता मी हे पलटवून घेते. तर बघा आता याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. तर इथे मी ही बॉर्डर लावून घेणार आहे. तर अर्धा इंचाची बॉर्डर इथे मी लावून घेते आणि वरती जो प्लेन भाग आहे तिथे मी विठू माऊली असं नाव टाकणार आहे. तर त्याचा देखील व्हिडिओ मी लवकर पोस्ट करेन. तर बघा या पद्धतीने मी इथे अर्धा इंचाची बॉर्डर लावून घेतलेली आहे. दोन्ही साईडने इथे मी दाबटीप मारून घेतलेली आहे. तर हा आपला फ्रंट भाग आहे आणि सेम याच पद्धतीने मी दुसरा भागसुद्धा रेडी केलेला आहे. आता मी इथे नॉडला लटकन लावून घेते. तर बघा इथे मी 2.5 इंचाचं हे कापड कटिंग केलेलं आहे आणि त्याचे मी इथे लटकन बनवलेले आहेत. तर आता मी इथे फिटिंगसाठी माप टाकून घेते. तर इथे मी सरळ बाजूनी दोन्ही भाग सरळ ठेवून इथे अर्धा इंचावर शिलाई मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट केलेलं आहे इथे. या पद्धतीने आपण इथे फिटिंग टाकून घेणार आहोत. तर आता मी हे पलटवून घेतलेलं आहे. तर बघा आपली इथे चेस्ट आहे 9.5 इंच आणि कमरेचं जे माप आहे ते इथे मी 9 इंच घेतलेलं आहे. तर इथे मी 1.5 इंचाचा एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे, जेणेकरून बेबीला नंतरसुद्धा हा ड्रेस यूज करता यावा यासाठी. तर आपण इथे 2 किंवा 3 शिलाई एक्स्ट्रा टाकून घेणार आहोत. आणि इथे मी आतमध्ये नॉट टाकलेली आहे, जेणेकरून बेबीला फिटिंगसाठी ते यूज होईल. म्हणजे कमी जास्त झालं तर ते नॉट बांधता येईल यासाठी. तर इथे मी एक्स्ट्रा 3 शिलाई टाकून घेतलेले आहेत. तर बघा आपली फिटिंग झालेली आहे इथे पूर्ण टॉपची. आता मी हे पलटवून घेते आणि याचा लुक तुम्ही बघू शकता. खूप छान असा लुक तयार झालेला आहे टॉपचा. इथे मी फिटिंग चेक करून घेतलेली आहे. तर माप आपलं बरोबर परफेक्ट असं आलेलं आहे. तर इथे मी लटकन तयार करून घेतलेले आहेत, जी फिटिंगसाठी आपण नॉट टाकलेली आहे त्यासाठी. तर संपूर्ण ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काही जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर तुम्ही देखील तुमच्या बेबीसाठी हा स्कर्ट टॉप नक्की ट्राय करा, जे की 6 ते 9 महिन्याच्या बेबीसाठी हे परफेक्ट असं माप आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर नेक्स्ट व्हिडिओ मी विठू माऊलीचं नाव कसं टाकलेलं आहे याचं मी व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला देखील सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.